हापूस आवाज ही याला ओळखायची प्रमुख खूण आहे। मित्रांनो, कोणताही नाग स्वतःहून चावत नाही। जोपर्यंत आपण सापाला त्रास देत नाही तोपर्यंत कोणताही साप आपल्याला डिचवल्याशिवाय हमला करत नाही। त्यामुळे मित्रांनो, कोणताही साप तुमच्या आजूबाजूला आला तर त्याच्या अंगावर चादर, गुणपाट, गोणी झाकण टाका। त्यानंतर तुम्ही शांतपणे सापाच्या समोर उभे राहिले तर तो तुमच्या दोन्ही पायाच्या मधून जाईल, परंतु तुम्हाला चावणार नाही। साप फक्त हलणाऱ्या डोलणाऱ्या गोष्टीवर हल्ला चढवतो। आता मॅडम त्यांच्या त्या शर्टाचा तो खालचा भाग हलवतात, त्यामुळे तो सक्रिय झाला आणि त्यांच्या मागे मागे चावण्यासाठी चालला आहे। तर मित्रांनो, जोपर्यंत आपण काही हालचाल करत नाही तोपर्यंत कोणताही साप चावतच नाही। त्यामुळे कृपया सापांना घाबरू नका आणि मारू नका। सर्व कायदेशीर संरक्षण आहे, त्यामुळे साप वाचवा, पर्यावरण वाचवा। नितांत सुंदर साप सक्रिय झाल्यानंतर आणि त्याच्या तो नैसर्गिक सवयीमध्ये आल्यानंतर त्याला पकडणं अवघड असतं।